राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान ब वर्ग तीर्थक्षेत्र आणि प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय महाराज यांच्या पिंपळनेर ते पंढरपूर पायी दिंडी पालखी सोहळ्याचे प्रस्थान आज होत आहे। सकाळी 10:30 वाजता निळोबारायांच्या राहत्या वाड्यातून समाधी संजीवन मंदिराकडे प्रस्थान होईल। श्री क्षेत्र पिंपळनेर येथून संत निळोबारायांच्या पालखी सोहळ्याचे दुपारी 3 वाजता संजीवन समाधी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होईल। त्यापूर्वी हरिभक्तपरायण मोहन आनंद महाराज परंदवडेकर पंढरपूर यांची कीर्तन सेवा होईल। या प्रसंगी भास्कर गिरीजी महाराज देवगड हे हजर राहणार आहेत। निळोबारायांच्या वाड्यातील विठ्ठल मंदिरातील पूजा संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे व देहू संस्थानचे अध्यक्ष राम महाराज मोरे, तहसीलदार गायत्री सौंदाने, पीआय संतोष खेडकर, बीडीओ सोन कुसुळे यांच्या हस्ते पार पडली। संस्थान प्रसंगीची महापूजा ही अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या हस्ते होईल। तसेच प्रस्थानचा नारळ व अभंग गाथेचा प्रकाशन सोहळा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत व कृषी मंत्री नामदार दत्तामामा भरणे, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते वाढवण्यात येणार आहे। आज सकाळपासून प्रस्थानाची जय्यत तयारी सुरू आहे। निळोबारायांच्या राहत्या वाड्यामध्ये वारकरी भजनाने कार्यक्रमाला सुरुवातही झाली आहे। रामकृष्ण हरी। निळोबारायांच्या प्रस्थानासाठी साक्षात निळोबाराय पांडुरंगाला सुद्धा दूर ठेवून जग तुकाराम महाराजांचा धावा करतात। असे जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांची वंशज मंडळी म्हणजे पालखी सोहळ्याचे प्रमुख माजी माणिक महाराज, तसेच आमचे विनेकरी रामनाना मोरे आणि माझे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे या मंडळीने तिथल्या त्या ठिकाणून पालखी निघते, त्या ठिकाणचं प्रस्थानाची पूजा अर्चा करून अथोपचार करून शासकीय तहसीलदार मॅडम, बीडीओ मॅडम यांनी याचा आरती वगैरे करून ते सुरुवात केलेली आहे। आणि त्या जाता जाता वंशजांनी आवर्जून संदेश दिला की त्या वर्षानंतर निळोबारायांचं संस्थान भव्य आणि दिव्य मोठ्या प्रमाणात पोहोचवावं, नुसतंच वाढत नव्हतं। जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानबांच्या तुकारामांच्या थोडे होऊन आवड पोला सोहळा या कार्याला ही जी कार्यकर्ते मंडळी करतात त्याला सर्वांनी भरगच्च यश, शासनाचे मोठ्या प्रमाणात योगदान होते, त्याचा सगळ्यांनी उपभोग घेऊन त्याचं पूर्ण नियोजन करून करतात। आणि म्हणून तुकाराम आवर्जून जावं कुठं जावे पंढरीशी आवडी माने कधी एकादशी आषाढी, म्हणून आवर्जून तुकाराम महाराज म्हणतात की चला पंढरीशी जाऊ, रखमाय देवर पाहू, डोळे निवतील कान, मनात तिथे समाधान। एवढ्याने थांबले नाही तर आवर्जून खणखून प्रकारात सांगतात, पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा, पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतळ। आणि का जाय सांगतात तर तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे निळोबारायांचे गुरु, ते आवर्जून म्हणतात पंढरीची वारी आहे माझी घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकदाशी करीन उपवाशी, गायन अहनिक्षी नाव। पंढरीच्या म्हणून वंश परंपरा दासमी अंकित, या पंढरीच्या वारीला सर्वांनी यावं, या सगळ्याच्या सोहळ्यामध्ये आनंद घ्यावा। हा सोहळ्याचा आनंद अनुपम म्हणून संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी। निळोबारायांच्या सोहळ्यामध्ये त्या सगळ्यांनी सामील होऊन भव्य आणि दिवस मला सगळ्यांनी अनुभव, तर पंढरीचा वारीचा करण्याचा अनुभव काय, तो का म्हणे पावठणी करू स्वर्गाची नसेल, स्वर्गाची अनुभूती प्राप्त होणार पवित्र ठिकाणी। रामकृष्ण। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।